साबुदाण्याचे वाफेवरचे पापड बनवायचे तर चला अगदी 10 मिनिटांमध्ये आपण ही रेसिपी पाहूयात। तर अगदी कमी वेळात अशा पद्धतीने तुम्ही वाफेवरचे पापड करू शकता आणि एवढी सोपी रेसिपी की कोणीही ट्राय करू शकेल। इथे रेसिपी बिघडण्याची अजिबात भीती किंवा टेन्शन नाही, तर कोणीही ट्राय करू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे। तर चला मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता आपण बघा वाफेवरचे पापड बनवत असताना प्लेटामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या झाकणामध्ये टोपणामध्ये बनवत असतो, तर त्यावेळेला खूप वेळ जातो, पण अगदी इडली कुकरमध्ये तुम्ही 10 मिनिटांमध्ये हे पापड तयार करू शकता। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तर याला व्यवस्थित 1-2 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आता। आणि कोणताही साबुदाणा इथे तुम्ही यूज करू शकता। लहान मधला साबुदाणा तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता। आणि खिचडीला ज्या पद्धतीने आपण भिजत घालतो, तर 1 कप साबुदाणा असेल तर अर्धा कप पाणी याला पुरेसं होतं। यात छान मोकळा साबुदाणा आपला भिजून होतो, तर रात्रभर ह्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पापड तुम्ही करायला घेऊ शकता। आता साबुदाणा भिजवतानाच त्यामध्ये मीठ टाकायला हवं होतं, पण माझ्याकडून राहून गेलं, तर काही हरकत नाही, आपण आता यामध्ये मीठ टाकून घेऊया। तर व्यवस्थित असा हा साबुदाणा आपला छान मोकळा फुललेला आहे, भिजून तयार झालेला आहे। तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। तुम्ही काय करा, साबुदाणा भिजत घालतानाच यामध्ये मीठ मिक्स करूनच भिजत घाला, म्हणजे वरून तुम्हाला मीठ टाकायची अजिबात गरज पडणार नाही। तर आता हे मीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं सगळ्या साबुदाण्याला लागलं जाईल असं लावून म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे। आता इडलीचा कुकर घ्यायचा आणि ह्याला तुम्हाला काय करायचं, ह्या ज्या प्लेट्स आहेत इडलीच्या याला थोडंसं अगदी तेल लावायचं आहे, कारण की साबुदाणा हा चिकट असतो। तर बिना तेल लावता जर तुम्ही करायला गेला तर ते मग भांड्याला चिकटण्याची शक्यता असते। अगदी थोडंसं नॉर्मल तेल लावून घ्यायचं आणि एकदा तेल लावल्यानंतर परत दुसऱ्या वेळी तुम्हाला तेल लावायची गरज पडत नाही, फक्त पहिल्यांदा थोडंसं तेल हलकं पुसून घ्यायचं, जास्तही तेल लावू नका। आणि हा साबुदाणा आहे तो असा व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा आहे। तर जास्त जाड हे करू नका, जास्त जाड झाले तर मग हे जे आपण वाफेवरचे साबुदाणा पापड बनवतोय ते पण जाड होतात, मग ते तळण्यासाठी जास्त वेळ जातो। म्हणून जेवढं शक्य होत आहे तुम्हाला असं पसरून एकदम असं पातळ लेयर याची करून घ्यायची आणि ह्या भांड्यामध्ये असा साबुदाणा सगळीकडे पसरून घेतल्यानंतर आता हे इडली स्टँडमध्ये आपल्याला पाणी गरम करायला तर तोपर्यंत साईडला ठेवून द्यायचा आहे। तर अगदी कमी वेळामध्ये झटपट तुम्ही हे साबुदाण्याचे पापड तयार करू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर बघा पाणी यातलं चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये हे आपल्याला प्लेट्स ठेवून द्यायचे आणि झाकून 10 मिनिटं याला चांगली वाफ काढून घ्यायची। मीडियम टू मोठ्या गॅसवरती सुद्धा तुम्ही याला 10 मिनिटं ठेवू शकता। आणि बघा अजून थोडासा हा साबुदाणा कच्चा आहे, पूर्ण ट्रान्सपरंट साबुदाणा शिजला पाहिजे, म्हणजे तो पूर्ण असा हात लावला तर तो आपल्या हाताला चिकटणार नाही। अशा पद्धतीने अजून थोडंसं याला शिजवून घ्यायचं आहे आणि चांगलं ट्रान्सपरंट झाल्यानंतर म्हणजे बरोबर 10 मिनिटं जर तुम्ही ठेवली तर मोठ्या गॅसवरती अगदी व्यवस्थित हा साबुदाणा तुमचा वाफवला जातो। आणि बघा असे लगेचच हे पापड हातामध्ये येतात, त्याला जास्त मेहनत करायची गरज पडत नाही किंवा काय नाही। पण तुम्ही कमी वेळ जर याला वाफवून घेतलं तर काय होतं की मग नंतर तो साबुदाणा तुमचा कच्चा राहण्याची शक्यता असते। बघा असे काढल्यानंतर अशा पद्धतीचा ह्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे, आता साबुदाण्याचं एकदम ट्रान्सपरंट असं दिसून येतं। आणि उन्हामध्ये प्लास्टिक शीटवरती तुम्ही 1 ते 2 दिवस याला वाळवून घेऊ शकता आणि मस्त अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। अगदी कमी वेळामध्ये हे पापड तुम्ही तयार करू शकता आणि कोणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे। फक्त याला आपण ज्या पद्धतीने इडल्या बनवून घेतो त्या पद्धतीनेच यामध्ये साबुदाणा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये खिसलेला बटाटा सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता, ज्यावेळी साबुदाणा टाकता त्यावेळी यामध्ये बटाटा टाकून सुद्धा मिक्स केल्यावर तसे पापड सुद्धा छान होतात। तर बघा असे एकदम इझिली तुम्ही याला काढू शकता, अजिबात चिकटत नाही वगैरे काही नाही। तर फक्त याला बघा प्लास्टिक शीटवरती 1 ते 2 दिवस उन्हामध्ये चांगलं वाळवून घेतल्यानंतर हे 1-2 वर्ष तरी व्यवस्थित आपले पापड टिकतात आणि चवीला सुद्धा फार छान होतात। आणि ह्या पद्धतीने इडली कुकरमध्ये तुम्ही केले तर खूप कमी वेळामध्ये एका वेळेला आता तुमचा इडलीच्या भांड्याला किती प्लेट्स आहेत, काही जणांच्या यामध्ये 12 इडल्या होतात, काहीच्या 16, तर तेवढे पापड तुम्ही एका वेळी बनवू शकता अगदी कमी वेळेत। आणि कमी वेळेत हे मस्त असे साबुदाणा पापड बघा वाळून सुद्धा तयार आहेत आणि याला तळून पण आपण पाहूयात, अगदी फुलून डबल होतात। तर बघा किती सोपी रेसिपी आहे आणि झटपट तुम्ही हे करू शकता। तर वाळवण रेसिपीमध्ये असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर बघा मस्त असा पापड आपला फुलून तयार झालेला आहे। आणि लहानमध्ये साबुदाणा असेल तर तो सुद्धा तुम्ही ते यूज करू शकता, कोणताही साबुदाणा घेऊ शकता।
तर मस्त असे हे साबुदाणा पापड तुम्ही अगदी कमी वेळेत तयार करू शकता। आणि बघा इडली कुकरमध्ये केल्यामुळे आपला एकतर गॅस पण वाचतो आणि आपला वेळ सुद्धा भरपूर वाचतो। एका वेळी भरपूर पापड तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने तुम्ही पापड म्हणजे हे साबुदाण्याचे पापड करून बघा। आणि तुम्ही याआधी कशा पद्धतीने वाफेवरचे साबुदाणा पापड बनवत होता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तर खूप सोपी पद्धत आहे आणि इथे रेसिपी बिघडायचं असं काहीच टेन्शन नसतं। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्ही हे जर पापड ट्राय केले घरामध्ये आणि ते कसे झाले ते कमेंट करून सांगायला पण विसरू नका। तर नंतर भेटूया अशाच एक नवीन एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, बाय बाय।